श्री राम ज्ञानदेव हरे तुकाराम राम पंढरीनाथ भगवान की जय। जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विस्मृतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे साकरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। ज्ञानप्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं। श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तु तुभ्यं। श्रीरंगनाथ गुरुराजवर्यं मुमुक्षुणामज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुरमूर्तिपूजामूलं गुरुः पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मुक्तिमूलं गुरुः कृपा। काल असा विषय झाला होता, 22व्या ओवीमध्ये आपला थोडासा मतितार्थ सांगायचा होता आपल्याला. दृश्याचा जो उभारा तेची द्रष्टत्व होय संसारा, या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू आहे. या ठिकाणी सांगत असताना काल आपण हा विषय घेतला, दृश्याच्या उभारणीमुळं आत्मसत्तेला संसाराचे द्रष्टत्व प्राप्त होते. हे दोन्ही एकच असल्यामुळं त्यातील अंतर पाहावयास दृष्टी असमर्थ आहे, पंगू आहे. हे पाहत असताना आपण या ठिकाणी अमृत अनुभवामधील जीवनमुक्ती दशेची जी एक ओवी दृष्टांत सिद्धांतासाठी घेतलेलीच होती. परसोनी वृत्तीची नावे दिठी रूपाची देखवे, परिसाचा चेनी नावे काहीच न लाभे. म्हणजे त्याचप्रमाणे दृष्टी ही अंतकरण वृत्तीचा हात पसरून रूपास आलिंगन देण्यास, तरी परमार्थता पाहिले तर त्या वृत्तीच्या हाताला काहीच लागत नाही. म्हणजे ब्रह्मवेत्याकडून व्यवहार दृष्टीने क्रिया घडली तरी परमार्थता तो निष्क्रिय राहतो, असं आपण काल यापर्यंत बघितलं. दृश्याची जी उभारणी तेच या संयुक्तीला द्रष्टत्वाचा हा जो संसार प्राप्त होण्याला कारण आहे. दृश्य आणि द्रष्टा या दोघांमधील दृष्टी म्हणून जी आहे ती सापेक्ष असल्यामुळे ती पांगळी, असा या ठिकाणी काल आपला विषय पर्यंत झाला होता. अनिकेत महाराज बरोबर आहे ना साहेब? हो 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 हो. तर त्याचं सांगायचं तात्पर्य असं का, अविद्येच्या योगाने दृश्याचा उभारा दिसतो, ते दृश्य द्रष्टत्वाच्या व्यवहाराला कारण आहे. आता पदे भिन्न झाली म्हणजे पदार्थात भेद होत असतो. अर्थात दृश्य आणि द्रष्टा अशी दोन्ही पदे भिन्न असल्यामुळे दोन पदार्थ भिन्न आहेत असं कोणाला वाटेल. पण परमार्थिक दृष्टीने विचार करून गेला असता दृश्य आणि द्रष्टा या दोहीतील अंतर म्हणजे भेद दाखवताना दृष्टी पंगू होईल. म्हणजे दृष्टीच त्या ठिकाणी माळवून जाईल. याचा असा स्पष्ट अर्थ जर म्हटला तर दृश्यामुळे द्रष्टा आहे म्हणून वस्तुस्थितीने दोघात मुळीच अंतर दिसणार नाही. कारण एकच अविद्येच्या तमगुणामुळे दृश्य व सत्वगुणामुळे द्रष्टा असे गुण वैचित्र्यामुळे निर्माण होतात. आणि दृश्य व द्रष्टा ही दोन नावे या ठिकाणी आली. त्या दृश्य द्रष्ट्याला पाहत नाही किंवा द्रष्टा दृष्ट्या म्हणजे या दृष्टीच्या द्वारे दृश्य त्या ठिकाणी पाहत असतो.
हा जो द्रष्टा आहे हा त्याच्या दृष्टीच्याच द्वारे दृश्य पाहतो. अर्थात द्रष्टा दृश्याची सिद्धी करतो, पण तो द्रष्टा आपले मूळचे स्थान जे अंतःकरण ते मात्र सोडित नाही. अशा रीतीनं द्रष्ट्याकडून दृष्टी निघून दृश्यापर्यंत जाते आणि दृश्य त्या ठिकाणी सिद्ध करते. पण ते दृश्य सिद्ध होते त्यावेळी ते आहे असे म्हणावे. कारण काय तर दृश्य पूर्वीचे सिद्ध आहे असे म्हणता येत नाही. निर्माण झालंय, परंतु यास काय म्हणायचं, दृष्टी सृष्टीवाद. त्यासाठी या ठिकाणी कळून घेणं फार महत्वाचं आहे. हा वाद आहे दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी सृष्टीवाद माहितीये का कुणाला, कुणी सांगतं का? अनिकेत महाराज. अगोदर ज्ञान असणे. दृष्टी सृष्टीवाद म्हणजे जेव्हा बघा बर का, लक्ष द्या, मग जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ तयार म्हणजे उत्पन्न होतो. जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थ नसतोच. यालाच शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. म्हणजे दृष्टी, परत सांगा महाराज. हा परत घ्या. जेव्हा पदार्थाची प्रतीती होते, एखादा पदार्थ प्रतीत होतो, जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. म्हणजे झाल्याशिवाय समोर दिसत नाही, प्रतीती आल्याशिवाय प्रतीत होत नाही. जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. बघा, पदार्थाच्या अज्ञान कालात म्हणजे जो अगोदर नव्हता त्यावेळेचा काळ, त्याला अज्ञान काळ. पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थ नसतोच. जो मनात आलेला पदार्थ अगोदर जोपर्यंत त्याचा अज्ञान काल आहे त्यावेळेला तो नसतोच. यालाच शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद म्हणायचं. आलं का? हॅलो महाराज. हा, म्हणजे हा त्यासाठी कळून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान. ते ज्यावेळी ज्या काळी असतं त्या काळी सृष्टी म्हणजे पदार्थ असतो, असा दृष्टी सृष्टी शब्दाचा योग्य अर्थ आहे. म्हणजे आता आपल्याला सिद्धांताकडे दृष्ट्यात जेवढे सत्वगुण आहे तेवढे दृश्यात नाही. जो द्रष्टा आहे त्याच्यात जेवढे सत्वगुण आहे तेवढे दृश्यात नाही. आपल्याकडे नेहमी ज्ञान आहे पण नेहमी आनंद का नाही, तर ज्ञानाला जेवढे सत्व पुरते तेवढेच आनंदाला पुरत नाही. आनंदात जेवढे सत्व आहे तेवढेच ज्ञानात नाही, आणि ज्ञानात जेवढे सत्व आहे तेवढेच प्रमात्यात नाही, आणि प्रमात्यात जेवढे सत्व आहे तेवढे दृश्यात नाही. आनंदाला काय म्हणावं लागतं, काय लागतं? आता आनंदाला काय लागतं? सार गोष्टीचा जर विचार केला तर आनंदाला काय लागतं, तर जिवंत असून पूर्ण सत्य असावं लागतं. संतती, संपत्ती, ऐश्वर्य हे सगळं आहे, पण सत्व नसेल तर आनंद होत नसतो. आनंदाच्या वेळी पूर्ण सत्व असते. आणि हा जीवनमुक्तांचा जो आनंद आहे तो स्थिर असतो. प्रापंचिकांच्या आनंदात स्थिरता नसते, कारण जीवनमुक्तांच्या आनंदातले सत्व स्थायी असते आणि प्रापंचिकातल्या आनंदातले सत्व हे स्थायी नसते. विधेयमुक्तीत तो आनंद रूप होतो, म्हणून ते सत्वाची गरज नाही.
इथे शंका निर्माण होते लगेच. एखादा जर विषयासक्त विषयी भोगात राहणारा असा मनुष्य नेहमी आनंदात असतो असं मनात येतं. विषयासक्त आहे, विषय भोगाकडे त्याचं जास्त लक्ष असतं आणि तो नेहमी आपल्याला आनंदी दिसतो. मग त्याच्याजवळ सत्व सुद्धा आहे असं म्हणायला लागेल. तर होय, त्याच्याजवळ सुद्धा सत्व असतं, पण ते मलिन सत्व असतं बर का. आणि ह्या जीवनमुक्तातल्या आनंदातलं जे जीवनमुक्त आहे त्यांच्या आनंदातलं शुद्ध सत्व या ठिकाणी असतं. विषयसक्त माणसाच्या मना म्हणजे आनंदातलं सत्व हे मलिन असतं आणि जीवनमुक्ताच्या आनंदातलं शुद्ध हे सत्व असतं. तर बघा, घटात अस्तित्व आहे पण चित्व नाही. चित्व म्हणजे चैतन्य. बरं, कारण घट हा जड आहे, त्यात सत्व आहे, त्याला चित्व केव्हाही येतं. पण समोर आली म्हणजे झालं. तर वृत्ती घटाकार झाली तर म्हणजे चित्व येतं. अर्थात सत्व हे चित्तत्वाचे द्योतक आहे आणि ते सत्व वाढवले तर आनंदाचे द्योतक तयार होतं. ते या ठिकाणी सारांश जर सांगायचा तर द्रष्टा दृष्टीचे द्वारा दृश्याशी जेव्हा अभिन्न होईल तेव्हाच त्या दृश्याचे प्रत्यक्ष होत असतं आणि दृश्यामुळे त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाचा व्यवहार होतो. असा प्रकार आहे हा. म्हणून दृश्य व द्रष्टा यात जर कोणी भेद आहे असे म्हणेल तर त्याची दृष्टी पंगू होईल, तात्पर्य सांगायचं. आणि पुढच्या 23व्या ओवीत म्हणतात, अत्यंत सुंदर आहे 23वी ओवी. 23वी ओवी आहे ना सगळ्यांकडे? पुढे म्हणतात, दृश्य जेद्वा नाही तेद्वा दृष्टी घेऊन असे काही आणि दृश्यविन काही द्रष्टत्व असे. अहो, दृश्य जेथे नाही, दृश्य जेद्वा नाही, जेथे दृश्य नाही तेथे दृष्टी म्हणून काय वस्तू आहे? तेद्वा दृष्टी घेऊन असे काही. दृश्य जेद्वा नाही, जिथं दृश्य नाही तेद्वा दृष्टी घेऊन असे काही. तिथे दृष्टी म्हणून काय वस्तू असू शकेल? आणि दृश्यविन काही द्रष्टत्व असे आणि दृश्याशिवाय द्रष्टत्व म्हणून तरी काय आहे? म्हणजे दृश्य वस्तू ज्या वेळेला नसेल त्यावेळेला दृष्टी म्हणून तरी काय वस्तू असेल? मुळात दृश्य वस्तूच जर नसेल तर दृष्टी तरी कोणास पाहिल? एखादी जर समोरच वस्तू नाही तर दृष्टी पाहिन तरी कोणाला? आणि दृश्या वाचून हे द्रष्टत्व कसे असू शकेल? कारण दृश्य वस्तूच जर बाजूला सारली तर द्रष्टा तरी कशाला म्हणायचं? द्रष्टाचे अस्तित्व दृश्यावर आधारित असतं. हा महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळी ही दृष्टी कोणास ग्रहण करील आणि दृश्य नसताना संवितीला द्रष्टत्व तरी कसे प्राप्त होईल? म्हणजे दृश्य जेव्हा नसतं तेव्हा दृष्टी म्हणून कोणता पदार्थ आहे आणि दृश्य वाचून जरी द्रष्टत्व नावाचा कोणता पदार्थ आहे? दृश्य जर नसेल तर ती दृष्टी कोणास येईल? म्हणजे कोणास विषय करेल? कारण ज्ञान हे न्यायावर अवलंबून आहे. म्हणून दृश्य नसेल तर दृष्टी कशी? आणि दृश्य नसेल तर द्रष्टा तरी कसला? दोघंही एकमेकाला पूरक आहे. मनुष्याने नेहमी दृश्य द्रष्ट्याचे चिंतन करावं
चांगदेवांना फक्त हा दृश्य द्रष्ट्याचा विचार सांगायचा आहे. चिंतनाची त्यांना नाही गरज, आपल्याला चिंतन गरजेचं आहे. अहो सांख्यशास्त्रकार, योगशास्त्रकार यांना देखील दृश्य द्रष्टा कसे आहेत, केवढे आहेत, कोणाला म्हणावं, आणि या द्रष्ट्यावरून दृश्य भिन्न आहे का भिन्न आहे हे माहित नाही. तर संसारिकांना हे द्रष्टा दृश्य काय कळणार. पण मात्र हा सर्व विचार वेदांत शास्त्रातून कळतो. मनुष्याला जितके दृश्य माहित आहे त्यापेक्षा आणखी कितीतरी दृश्य आहेत. आपल्याला काही थोड्या दृश्याचं ज्ञान आहे आणि सामान्यत फक्त द्रष्ट्याचा परिचय आपल्याला. अहो आता दृश्य म्हणजे काय, तर चिदभाष्य जे असते ते दृश्य. आपण फक्त घटाला दृश्य समजणे म्हणजे समजण्या इतकंच शहाणे आहे आपण. ते दिसतंय म्हणून, घट दिसतोय म्हणून. पण लक्षात धरा, जो दृक आहे, जो परमात्मा आहे, हा जे दृक सोडून बाकी सर्व दृश्य आहे आणि ते दृश्य साधी आणि शांत आहे, संपणार आहे, अंतवान पण आहे. त्या दृश्याला पाहण्याकरता दृष्टीची अपेक्षा आहे. दृष्टीने दृश्याला पाहिले की जी दृश्य सापेक्ष दृक वस्तूलाच द्रष्टा असे नाव प्राप्त होत असते. अर्थात जर सांगायचं तर दृश्य जर नसेल तर दृष्टी नाही व द्रष्टाही नाही. म्हणजे त्यास द्रष्टा म्हणणेपणाही नाही आणि तिथे या ठिकाणी येथेच शून्यवादी घसरले असं समजायचं. दृश्य नाही तर द्रष्टाही नाही, मग शून्यच आहे म्हणतात ते. त्यांनी लगेच सुरुवात केली ना. अहो म्हणतात दृश्य नाही द्रष्टा नाही ना, द्रष्टाही नाही आणि दृश्यही नाही, मग येते म्हणजे हे सर्व शून्य आहे असे ते म्हणतात. पण सिद्धांतात दृश्य जर नसेल तर त्यास द्रष्टा होणेपणा नाही, परंतु दृक वस्तू अव्यवहार्य स्थितीत आपले ज्या मोहीम चालू आहे त्याच्यात असतात ना. म्हणून तर असं म्हणलं जातं, उदास अवस्थेत द्रष्टा आहे, द्रष्टेपणाची वाच्यता पण आहे. उदास अवस्था जर असेल तर द्रष्टा आहे आणि द्रष्टेपणाची वाच्यता आहे. सुसुप्ती अवस्थेत द्रष्टा आहे पण द्रष्टत्वाची वाच्यता नाही. जागृत स्वप्नावस्थेत दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी आहे. तेव्हा द्रष्टा म्हणणेपणाचा व्यवहार हा दृश्यावर अवलंबून आहे. आणि ते जर दृश्यच जर नसेल तर त्याला द्रष्टा म्हणणेपणाही नाही. म्हणजे दृश्य वस्तू ज्या वेळेला नसेल त्या वेळेला दृष्टी म्हणून तरी काय वस्तू असेल. मुळात दृश्य वस्तूच जर नसेल तर दृष्टी तरी कोण म्हणजे कोणाच पाहिलं होती आपली. आणि दृश्य वाचून द्रष्टत्व तरी कसे असू शकल. कारण दृश्य वस्तूच जर बाजूला सारली तर द्रष्टा तरी कशाला म्हणायचं. द्रष्टाचे अस्तित्व दृश्यावर आधारित आहे आणि ते कसं, तर ती पुढची ओवी, ओवीला समर्पक पुढची ओवी काय आहे, 24वी ओवी बघा. म्हणून दृश्य असे झालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. बघा आता, म्हणून
मगाशी जे सांगितलं, दृश्याचे होण्यामुळे दृष्टी व द्रष्टत्व होत असते म्हणे, म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे. दृश्याच्या होण्यामुळे दृष्टी दृष्टत्व होत असतं. पण ज्या ज्या वेळेला ते दृश्य जात, त्यावेळेला त्याचबरोबर दृष्टी व द्रष्टा दोन्ही जातात. उडती ते गेले जाणे तैसेची दोन्ही. म्हणजे दृश्य झाल्यामुळे सत्ता ज्ञानाला दृष्टी व द्रष्टत्व प्राप्त झाल्यासारखं वाटतं. पण दृश्य नाहीसे झाल्यानंतर दृष्टी व द्रष्टत्व हे त्याच्याबरोबर आपोआप नाहीसे होतात. दृश्याची जर पूर्तता झाली तरच मूळ सत्ता ज्ञानाला द्रष्टेपणा व दर्शन घडतं. मुळात जर दृश्यच नसेल तर द्रष्टा तरी कसा असू शकेल? आणि द्रष्टा आणि दृश्य जर नसेल तर दर्शन तरी कशाचं राहील? दृश्यामुळेच द्रष्टा व दर्शन यांचे अस्तित्व आहे. म्हणून एक दृश्य संपले की दृष्टी व द्रष्टा हे आपोआप नाहीसे होतात आणि एक सत्ता मात्र ज्ञानच उरत. असं या ठिकाणी या ओवीत पण यांना एक सांगणं गरजेचं आहे. म्हणून दृश्याच्या होण्याने या संवितीच्या ठिकाणी दृष्टी दृष्टत्व झाले, परंतु दृश्य गेल्यावर संवितीला प्राप्त झाले ते दोन्ही भाव जातात. त्रिपुटीतील दृश्य, द्रष्टा, दर्शन या तिन्ही गोष्टी एकमेकावर सापेक्ष भावाने कशा आधारल्या आहेत हे त्याचा संबंध सांगून पहिले म्हणजे दोन वयामध्ये एकत्र हे सांगितलंय त्यांनी. कसे एकत्र आहेत ते? निरुपाधिक चित स्वरूपावर क्षणभर जे भासते तेच दृश्य. या दृश्यामध्ये व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आहे, लक्षात घ्या. परंतु हे दृश्य ज्या वेळेला निर्माण झाले ती दृक वस्तू दृश्य नाही. दृश्याला निर्मितीमुळे आदी आणि अंत आहे, परंतु स्वयंभू दृढ मात्र परमात्मा झालेला नसल्यामुळे तो अनादी आणि अनंत आहे. दृढ मात्र परमात्म्याच्या अनंतात, या अनंत तत्वामध्ये क्षणभर भासणार शांत दृश्य हे मिथ्या अविद्या कार्य आहे. हे तर मागे 8व्या ओवीतच सांगितलं का नाही? मिथ्या दृश्याच्या दर्शनात तत्सापेक्ष हे जे निर्माण होणारी दृष्टी आहे ही कोणाला विषय करील इथं? म्हणजे दृश्याच्या उत्पत्ती काली व अस्तित्वाच्या काली त्या दृष्टीचे अस्तित्व आहे व या दृश्य दृष्टीच्या संबंधात परमात्म्याला द्रष्टत्व प्राप्त झाले, म्हणून या दृश्याभावी दृष्टी काय करेल व परमात्म्याला द्रष्टत्व तरी कसे प्राप्त होईल? असं या ठिकाणी महाराज सांगतात. आणि हे ज्या वेळेला म्हणजे म्हणून दृश्य झाल्यामुळे या संवित्तीला म्हणजे दृष्टित्व आणि द्रष्टत्व प्राप्त होत असतं म्हटलं. परंतु दृश्य गेल्यावर दृष्टी आणि द्रष्टा हे दोन्हीही त्याच्याबरोबर जातात असं या ठिकाणी जाणायला सांगितलंय. ते असे जाण म्हणले. म्हणून दृश्याचे झालेपण दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती त्या गेली जाणे तैशीची दोन्ही. म्हणून दृश्य सिद्ध झाले तर
मूळच्या या संवित्तीला द्रष्टेपणा व दर्शनपणा येतो. आपल्याला घट अगोदर आहे, पण घट अगोदर नाही. आपल्याला वाटत असतं घट अगोदर आहे, पण घट अगोदर नाही. घटाच्या अगोदर चित आहे आणि दृश्य दर्शन हे त्याच्या बरोबर आहे. आपल्याला सृष्टी अगोदर व ज्ञान नंतर वाटतं, हा एक अपराध आहे, व सृष्टी सत्य वाटते हा दुसरा अपराध आहे. आपल्याला सृष्टी अगोदर आणि ज्ञान नंतर वाटणे हा बी अपराध आहे, आणि सृष्टी सत्य वाटणे हा दुसरा अपराध आहे. आणि त्या सृष्टीशी जर तादात्म्य ठेवलं तर दुःख आहे, हे लक्षात घ्यायचं. तादात्म्य ठेवायचं नाही त्याच्याशी. अर्थात सांगायचं काय, स्वरूपाच्या अनोळखीत जग दिसतं. स्वरूपाच्या अनोळखीत जग दिसतं म्हणजे स्वतःला ज्या वेळेला स्वरूप विसरतो त्यावेळेला आपल्यालाच आपण ज्या वेळेला विसरलेला असतो त्यावेळेला सर्व जग दिसतं. स्वरूपाच्या अनोळखीमुळे जग दिसतं हे न कळाल्यामुळे जग सत्यच वाटतं ना. हे कळत नाही आपल्याला स्वरूपाच्या अनोळखीपणामुळे. स्वरूपाला विसरल्यामुळे जग दिसतं आणि हे न कळाल्यामुळे ते सत्य वाटतं. आणि एक लक्षात धरायचं, ज्या वेळेला जग सत्य वाटतं ना त्यावेळेला सुख आणि दुःख होतात. सुख दुःख धर्माधर्म हा कार्याध्यास आहे. याचं कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे आणि हाच कारणाध्यास. हा कार्याध्यास कोणता? सुख दुःख धर्माधर्म हा कार्याध्यास. कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे, हाच कारणाध्यास. अज्ञान व धर्माधर्म हे आहे तो कालपर्यंत तो बद्ध असतो, बद्ध आहे तोवर. आत्मसाक्षात्कारी पुरुषाचे प्रारब्ध अवशिष्ट असं उतरतं. म्हणून सुख दुःख राहतील, पण संचित गेल्यामुळं धर्माधर्म राहत नाही. प्रारब्ध या आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं प्रारब्ध अवशिष्ट उतरतं, म्हणून सुख दुःख राहतील, पण संचित गेल्यामुळे धर्माधर्म राहत नाही. आणि तादात्म्य गेलं ना तर त्याच्यामुळं क्रियामानही लागत नाही. इथे सार गोष्टीत आपल्याला एक लक्षात घ्या, पदार्थ अगोदर आहे व ज्ञान नंतर झाले असे वाटतं, पण पदार्थ व पदार्थाचे ज्ञान युगपत आहे. युगपत आहे, एकाच काळी आहे. आपल्याला ज्ञानाचा प्रवाह कळतो, पण पदार्थाचा प्रवाह कळत नाही. बघा आता, नदीतील पाण्याचा प्रवाह कळतो ना सगळ्यांना? कळतो. पण नदीच्या काठी असणाऱ्या झाडांचा प्रवाह कळत नाही. ते प्रवाहासारखेच वाढतात झाडही. प्रवाह जसा म्हणजे नदी वाहते म्हणून तिला जसा प्रवाह आहे असं आपण म्हणत असतो, तसं झाड वाढतं म्हणून त्यालाही प्रवाह आहे. तसा पदार्थ व पदार्थाचा म्हणजे पदार्थ ज्ञानाचाही या ठिकाणी प्रवाह आहे. अर्थात पदार्थ स्थायी नाही, पदार्थाचे अधिष्ठान स्थायी आहे. त्या अधिष्ठानाचा स्थायीपणा त्या पदार्थात भासतो. पदार्थ स्थायी वाटतो म्हणून त्याविषयी अनुकूल आणि प्रतिकूल अशी बुद्धी निर्माण होते, आणि त्यामुळे सुख दुःख होतात. जिथं अनुकूल आणि प्रतिकूल बुद्धी निर्माण झाली का सुख आणि दुःख. अनुकूलला सुख, प्रतिकूलला दुःख.
हा सिद्धांत. अनुकूल वेदनियम सुख आणि प्रतिकूल वेदनियम दुःख. परंतु पदार्थ सत्य नाही व स्थायी पण नाही. त्याचं कारण जगाला चार अभावांचं प्रतियोगित्व असल्यामुळं हे जगदंतपाती जे आहे ना, जगात असलेले कोणताही पदार्थ सत्य किंवा स्थायी सिद्ध होत नाही. चार अभावांचे प्रतियोगित्व ज्याला असते तो आत्माही सिद्ध होत नाही. त्या दिवशी चार अभाव सांगितले होते. कुणी सांगू शकतं का कोणते चार अभाव आहे? प्रागभाव, हा प्रध्वंसाभाव, वा वा अमायिकाभाव, अनुन्याभाव. वा वा बरोबर. म्हणजे हे जे लक्षातच ठेवायचे. हे जे उदाहरण सांगायचं म्हटलं की स्थूल शरीराला प्राक आणि प्रध्वंस, अन्योन्य आणि सामायिक. अत्यंत हे चार अभाव आहेत. म्हणून शरीर आत्मा आहे, आत्माच नाही. अभाव प्रतियोगित्वाचा जो अभाव आहे, हा जो अभाव प्रतियोगित्वाचा जो अभाव आहे, ज्याच्या ठिकाणी आहे तो आत्मा आहे. आत्मा म्हणजे काय तर ह्या चारही अभावांचा ज्या ठिकाणी अभाव प्रतियोगित्वेचा अभाव याचा अभाव आहे त्या ठिकाणी असतो तो आत्मा आहे. देहापासून बुद्धीपर्यंत आत्मा मानणाऱ्यांच्या मनात चार अभाव बसतात. जैनांच्या मतात देह भिन्न पण देह परिणामाचा आत्मा मानल्यामुळं प्राक आणि प्रध्वंस हे दोन अभाव बसतात. न्यायिकांचे मते आत्मा नित्य मानलेला आहे म्हणून प्राक आणि प्रध्वंसा भाव नाही, आणि आत्मा व्यापक मानतात म्हणून अत्यंता भाव नाही, पण जग सत्य मानतात म्हणून एक अन्योन्या भाव तरी बसतो. एक जरी भाव असला तो आत्मा कसला हो? जिथं भावाचा अभाव आहे, अभावाचा अभाव सांगितला त्याला आत्मा. एक जरी असला तर आत्मा कसला? न्यायिक जग सत्य मानतात. क्षणिक विज्ञानवाणी जे बुद्धिवान आहेत ते जग क्षणिक मानतात, आणि वेदांतात जग मिथ्या मानतात. अहो जगाला क्षणिक मानणारे बघा, आता जगाला क्षणिक मानणारे क्षणभर का होईना जग सत्य मानतात ना, आणि निराधिष्ठानी आहे असं म्हणतात. जग अधिष्ठान नाही जगाला. आणि वेदांत शास्त्रात क्षणिक तर आहेच पण भासते तेव्हा सुद्धा जग नाही. क्षणिक आहे आणि भासताना क्षणिक होऊन भासलं तरी जेव्हा त्यावेळेला जग नाही असं वेदांत शास्त्र म्हणतात. अर्थात जगाचा तीनही कालामध्ये हा अत्यंत भाव मानला जातोय, आणि जगाचे अधिष्ठान आत्मा आहे असे म्हटलं जातं. ते म्हणतात अहो जर समजा एक लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा आहे, जगाचा अधिष्ठान आत्मा आहे असे म्हणायचं म्हणजे एक ध्यानात घ्या, एखादी स्त्री आहे म्हणजे त्याला लग्न झालेली स्त्री, लग्न झालेली स्त्रीला आपण कुंकू म्हटलं का तिला नवरा आहे. कुंकू लावलेला असेल मोठं तर नवरा आहे. त्या बाईच्या कुंकाच्या मागे जसा नवरा आहे ना, तसे सगळ्या जगाच्या मागे आत्मा आहे.
मग त्याचा जन्म आणि मृत्यू कोण पाहिली तर? म्हणून प्राग आणि प्रध्वंस भाव नाही. प्राग भाव म्हणजे उत्पत्ती, प्रध्वंस म्हणजे नाश. तो नाही अशी कोणती वस्तू नाही, म्हणून तो अन्योन्य भाव नाही. तो नाही असा कोणता देश नाही, म्हणून अत्यंत भाव नाही. केव्हा तो नाही म्हणून प्राक आणि प्रध्वंस भाव नाही. कुठे तो नाही म्हणून अत्यंत भाव नाही. म्हणजे उत्पत्ती आणि नाश म्हणून प्रध्वंस नाही. आणि अत्यंत भाव म्हणजे दुसरी, म्हणजे वस्तू दुसरीकडे असणे, तो कुठंच नाही म्हणून तो बी नाही. आणि कशात तो नाही म्हणून अन्योन्य भाव नाही. एकाच दुसऱ्यात असणं अन्योन्य भाव म्हणजे तो कशातच नाही. असा चार अभावरहित आत्मा आहे. याचे उलट शरीराला चारही अभाव असतात आणि आहेत. सार गोष्ट जर सांगायची म्हटलं तर दृश्य हे ज्ञानाबरोबर आहे एवढी नजर नसेल तर दृश्य पूर्वीचे आहे म्हणा, पण सत्य तर नाहीच. दृश्यासंबंधी इतके वर्ग होतात. दृश्याला सत्य म्हणायचे का अज्ञान सत्ता आहे असं म्हणायचं, का ज्ञान सत्ता आहे असं म्हणायचं, का दृश्य नाहीच म्हणायचं? तर सत्य नाही, अज्ञात सत्तेत नाही मानली तर दृश्याला ज्ञान सत्ता आहे म्हणा. अर्थात परमार्थता, मी प्रत्येक वेळेला परमार्थता हा शब्द घेतो कशासाठी माहिती का? अजात वाजाच्या दृष्टीनं इथं धरायचं. परमार्थता या शब्द म्हणजे अर्थात परमार्थता दृश्य नाही, अजातवाद आहे ना त्याच्या दृष्टीनं हा शब्द. प्रत्येक वेळेला महाराज बऱ्याच वेळा म्हणतात परमार्थता म्हणजे अजातवादाच्या दृष्टीनं. अजातवाद काय? न झाला प्रपंच, फक्त ब्रह्म आहे, प्रपंच झालाच नाही अशा दृष्टीनं. म्हणजे परमार्थता दृश्य नाहीच. दृष्टी मानली म्हणून दृश्य आहे, नाही तर दृश्य नाही, दृष्टी बी नाही. दृक आहे म्हणून आपण दृक, दृश्य, द्रष्टा व दृष्टी असे चार आहेत. म्हणून ते म्हणले पुढती ते गेली तैसी ही तैसेची दोन्ही. गेल्यानंतर दर्शन कोणाचं व द्रष्टा तरी कोणाचा? अर्थात द्रष्टा व दृष्टी या दोहींचाही अभाव होतो. स्थायी चेतन म्हणजे द्रष्टा आणि लंबाई चेतन म्हणजे दर्शन. स्थायी म्हणजे स्थिर, लंबायमान म्हणजे दूरपर्यंत जाणार. स्थायी चेतन म्हणजे द्रष्टा आणि लंबायमान चेतन म्हणजे दर्शन. वृत्ती सूर्यापर्यंत जाते पण स्थान सोडित नाही, एकाच जागेवर राहते, स्थायी आहे, स्थिर आहे. म्हणून अंतकरण हा संकोच विकासवान मानलंय. आणि अंतकरण कळलं त्याला माया कळाली. भलता पुसे अविद्या कोण? अविद्या तो तेथ अंतकरण. अंतकरण वृत्ती नेहमी जाते आणि येते एवढं कळतं आपल्याला, पण ती कशी जाते हे सांगता येत नाही. सगळ्याला प्रकाशक सूर्य आणि सूर्याला प्रकाशक वृत्ती, वृत्तीला प्रकाशक आत्मा. आत्मा निर्विकार आहे, वृत्ती विकारी आहे. म्हणून असं लक्षात ठेवावं की सूर्यप्रकाश जड प्रकाश आहे आणि वृत्तीचा चिद्विकारी प्रकाश आहे आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे.
चार गोष्ट जर सांगायची तर दृश्य नाहीसे झाले तर द्रष्टा हे नाव या ठिकाणी राहील तरी कसं? दृश्य नाहीसे झालं तर द्रष्टाच नाव राहणार नाही, व द्रष्टा आणि दृश्य नसेल तर दर्शन तरी कसे राहील? तेव्हा दृश्यामुळे द्रष्टा दर्शन हे दोन आहेत, किंवा दृश्य कळण्याचे साधन द्रष्टा दर्शन असल्यामुळे दृश्य व दर्शन बरोबरच आहेत. वृत्ती व पदार्थ बरोबर असून बरोबर आहेत असं वाटत नाही, हा पहिला भ्रम. वृत्ती आणि पदार्थ बरोबर असून बरोबर आहेत पण असं वाटत नाही, हा पहिला भ्रम. पदार्थ व ब्रह्म मिळून नाही पण मिळून वाटते, हा दुसरा भ्रम. प्रथम सृष्टी दृष्टीचा भ्रम व दुसरा सत्यत्वाचा भ्रम. वृत्ती व पदार्थ एका समयाला आहेत, पण पदार्थ अगोदर व वृत्ती नंतर वाटते. पण ज्ञान जसे आले आणि गेले तसे ज्ञानाबरोबर पदार्थ आला आणि गेला. वृत्ती पदार्थ एका समयाला आहेत, पण पदार्थ अगोदर व नंतर वृत्ती वाटते. ज्ञान जसे आलं आणि गेलं तसेच ज्ञानाबरोबर पदार्थ आला आणि गेला असं जाणं. ज्ञानपदाचा अर्थ वृत्ती नसून चेतन समजतो आणि वृत्ती निर्माण होते, मावळते, पण ज्ञान आले आणि गेले वाटते, हाच असा हा ज्ञानाचा अध्यास आहे. जगाला इदानी जातत्व आहे. आता इदानी जातत्व म्हणजे इदम, इदम म्हणजे काय अनिकेत महाराज? असत ख्यातीमध्ये झालं ना इदम हा विषय. येतोय का इदम शब्दाचा अर्थ लक्षात? इदम म्हणजे काहीतरी येथे पडलंय. आहे आहे हा, इथं काहीतरी आहे, इदम. त्या असत ख्यातीमध्ये असत ख्यातीचं वर्णन करताना चार जणांनी बघितलं ते सर्प बघितलं रज्जूवरती आणि ते चौघांची चर्चा, विचारसागरातला विषय. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि शेवटची नंतर खरी अनिर्वचनीय ख्याती. त्याच्यात ही चौथी जी अख्याती आहे त्याच वेळेला इदम हा शब्द आलेला. अख्यातीवाद्यांचं मत असं आहे म्हणले की ज्या वेळेला रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो त्यावेळी अंतकरणाची वृत्ती नेत्राद्वारा, अंतकरणाची वृत्ती म्हणजे अविद्येची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. तिथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी येथे पडले आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होते. त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होती. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं का इदम रूपाने सामान्य ज्ञान व प्रत्यक्ष आणि सर्पामध्ये स्मृती अशी ज्ञाने मिळून होते. आणि मग हा सर्प आहे असं दिसतंय, असे त्याची चर्चा. हे लक्षात आलं ना आता? म्हणून जगाला या इदानी जातत्व आहे असं या ठिकाणी प्रतीती नाही. इथं काहीतरी आहे असं याची बी सुद्धा प्रतीती घ्यायची नाही. कारण अधिष्ठानाच्या प्राकसिद्धतेने जगाच्या ह्या इदानी जातत्व प्रतीतीची रुद्धता केली, थांबवलं तिथं. तसे जग सत्य नसून जग सत्य वाटते
याचं कारण जग सत्य नाही. जगात सत्य आहे म्हणजे जग ज्याच्यावर भासत आहे ते अधिष्ठान सत्य आहे, म्हणून आपल्याला हे जग सत्य वाटतं. काय सांगितलं? जग सत्य नसून जग सत्य वाटतं. याचं कारण जग सत्य नाही, जगात सत्य आहे. जग सत्य नाही पण जगात सत्य आहे. काय सत्य आहे? जग ज्याच्यावर भासत आहे ते अधिष्ठान सत्य आहे, म्हणून जग सत्य वाटतं. इथे सार गोष्ट जर सांगायची तर दृश्यापर्यंत द्रष्टा जातो पण आपले स्थान सोडित नाही. आणि जे अंतकरण दृश्यापर्यंत गेले त्या लंबायमान झालेल्या अंतकरणाला दर्शन म्हणावे. काय सांगितलं? दृश्यापर्यंत द्रष्टा जातो पण आपले स्थान सोडित नाही. तो आहे तिथंच राहतो, तो फक्त पाहतो. आणि जे अंतकरण दृश्यापर्यंत गेले त्या लंबायमान झालेल्या अंतकरणाला दर्शन म्हणायचं. सुख दुःख, काम क्रोध अधिक यांच्या या ज्ञानात अंतकरणाचा साक्षात संबंध आहे. आणि घटपटादी जे बाह्य पदार्थाच्या ज्ञानात वृत्तीद्वारा अंतकरणाचा संबंध आहे. परंतु एक दृश्य गेले की द्रष्टा दर्शन जाते व अवाच्य फक्त राहिलेली बघत बसण्यासारखी जिचा आपण वाच्यता करू शकत नाही अशी अवाच्य वस्तू उरते, एकच दृक. असं आज या ठिकाणी आपल्याला या 24व्या ओळीमध्ये मनोनी दृश्याचे झालेपण, मनोनी दृश्याचे झालेपण दृष्टी दृष्टत्व होणे पुढती ते गेले जाणे तैशीची दोन्ही. म्हणून दृश्य झाल्यामुळे या संवितीला दृष्टत्व आणि द्रष्टत्व प्राप्त होत असतं. दृष्टित्व आणि दृष्टत्व दोन्ही प्राप्त, परंतु दृश्य गेल्यानंतर दृष्टी आणि द्रष्टा हे दोन्हीही त्याच्या बरोबर जातात असं या ठिकाणी जाणायचं. दृश्याच्या होण्यानं संवितीच्या ठिकाणी दृष्टी व द्रष्टत्व झाले, परंतु दृश्य गेल्यानंतर या संवितीला, या ज्ञानाला, या दृकला प्राप्त झाले ते दोन्ही भाव जातात असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. आणि हे सिद्ध झालं त्या ठिकाणी एक मात्र परमात्मा दिसतो. पुढील ओवीमध्ये मिथ्या दृश्याच्या होण्याने परमात्म्याला प्राप्त होणारी दृश्य आणि दृष्टी ही दोन रूपे, ते दृश्य गेल्यानंतर हे दोन्ही भाव जातात. असं झालं तर दृश्याच्या निरासात किंवा लयात दृष्टी व द्रष्टत्व या दोन्हीचा लय होतो आणि अधिष्ठान परमात्मा उरतो. याप्रमाणे त्रिपुटीचा हा विलास या ठिकाणी सांगून त्रिपुट काली, या त्रिपुटीच्या काली आणि तिच्या अभावी या त्रिपुटीच्या सत्यत्वाच्या भ्रांतीतही परमात्म्याची एकपणाची व्याप्ती कशी आहे ते आपण उद्या या ठिकाणी बघूया. पुढची 25वी ओवी उद्या बघू आणि आपण आज या ठिकाणी थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय शिष्यते. यदक्षरं पदं भ्रष्ट मात्राहीनं तु यद् भवेत् तत्सर्वक्षमतामदेव प्रसीद परमेश्वरं प्रसीद परमेश्वरं प्रसीद परमेश्वरं. कुणीही 2 मिनिटं पसायदान झाल्याशिवाय जाऊ नका. फार महत्वाचा विषय असतो हा. म्हणा, कुणीतरी पसायदान म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांची रतो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता सला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये द्रष्टा द्रष्ट विजयी होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज.